मी कोणाचंही काहीही पर्सनल काम नाही करणार। हे जर का तुम्हाला सगळ्यांना मान्य असेल तरच मी राहीन इथे। मान्य। थँक यू। पण मग शेखर ती आउट हाऊस मध्ये राहील कारण जागाच नाहीये आपल्याकडे, आता रूम्सच शिल्लक नाहीये घरात। ओके। नाही, ही माझ्या बरोबर माझ्या खोलीत राहू शकते। ठीक आहे। अस्तिका, तू इंद्राणीच्या खोलीत राहा। चल। मी घेऊ? नाही, मी घेते। कुठे जायचं? चल। शाबास, हेच हवं होतं मला। त्रिनयनेच्या लेकींनो, आता तुम्ही काय करताय काय नाही या सगळ्याची बातमी माझ्यापर्यंत पोहोचणार। आता चिंता मिटली। आता फक्त तो नाग सापडू दे। ताई, सापडेल। आपण निघूया। निघूयात। नेत्रा, काही वाटलं तर फोन कर। हो। चला। बाय। मी जरा देवघरात जाते। हां आई, आम्ही पण येतो। हां हां। सांगितलं होतं ना तुम्हाला, या मुलीला घरात आणू नका, महागात पडेल। सर्पमित्र आणा नाहीतर आणि कोणी आणा, काहीही उपयोग होणार नाहीये। या मुलीला घरात आणून मूर्खपणा केलायस। अस्तिकाच्या येड्याने विरोचक इतका का अस्वस्थ झालाय? कपाटात इथे सामान ठेवू शकतेस तू तुझं। तुमची रूम छान आहे। ठीक आहे, आल्यावर पाणी सुद्धा घेतलं नाहीस। थँक्यू। आणि काही लागलं तर सांग। हो। एक विचारू का? विचार ना। नागा व्यतिरिक्त सुद्धा अजून काही प्रॉब्लेम आहे का घरात? का? म्हणजे असं का विचारतेस तू? त्या ज्या बाहेर मॅडम होत्या ना, सरांशी पैशांबद्दल ज्या बोलत होत्या त्या, त्यांचं बोलणं ऐकून जरा मला असं वाटलं। लक्ष देऊ नकोस तिच्याकडे। म्हणजे असं जाणवलं मला, कारण मागच्या वेळेला सुद्धा जेव्हा मी आले होते किंवा ह्या वेळेला सुद्धा त्यांचं बोलणं मला जरा रूड वाटलं। म्हणजे मी तर इथे मदतच करायला आले तुमच्या सगळ्यांची, पण मला असं वाटलं की त्यांना बहुतेक मी इथे आलेलं आवडलेलं नाही। सॉरी, पण मी अगदीच स्पष्ट बोलतेय। मी म्हटलं ना, तिच्याकडे लक्ष देऊ नकोस, ती तशीच आहे।
वॉशरूम तिकडे. नेत्रा, नेत्रा, हे घे भाज्या आणल्यात. द्या मी धुवून ठेवते. एक सांगू नेत्रा, ती अस्तिका आपल्या घरी राहायला तयार झाली आहे, त्याच्यामुळे आपलं टेन्शन कमी होईल, रिलीफ मिळेल आणि सगळ्यात जास्त आईंना बरं वाटतंय, त्यांचं टेन्शन कमी झालंय. गोड मुलगी आहे, थोडी बडबडी आहे, पण आपल्याला फाल्गुनीची सवय आहेच. पण काकू, आपण तिला अजून व्यवस्थित ओळखत नाही ना, त्यामुळे तिला राग येईल किंवा ती दुखावेल असं काही बोलूयाच नको. हो बरोबर आहे, पण हे आधी फाल्गुनीला सांगायला हवं. त्या दिवशी बघितलं ना कशी बोलत होती ती. तर कसं आहे, आपल्या घराला तिची जास्त गरज आहे, त्यामुळे आपणच सांभाळून घ्यायला हवं. खरंय, लवकरात लवकर त्या नागाचा निकाल लागायला पाहिजे. असं वाटतं ना सतत काय सतत काय? आणि काय वांगी आणि मेथी? अगं त्रास होईल, ऍसिडिटी वाढते त्याने, आईंना त्रास होतो माहितीये ना. आणि सतत वांगी का आणतेस तू? ॲलर्जी आहे आईंना, माहितीये ना तुला. लोणचं घालायचं का वांग्यांचं? किडलेलं वांग आहे, साधी भाजी नीट आणता येत नाही. आणि मला हे येतं, मला ते येतं. कशाला जबाबदाऱ्या घेतेस मग झेपत नाही तर? सकाळी दारू ढुसून जातेस का ग भाज्या आणायला? हा, तुझ्याशी बोलतेय मी, ऐकायला येत नाही का? हा, ही बेवडी एरवी लहान सहान गोष्टींसाठी हुज्जत घालायची माझ्या बरोबर. आज एका शब्दाने उत्तर दिलं नाही. काय झालंय नक्की? अस्तिकाला आपण जमेल तेवढं रुपाली बाईसाहेबांपासून लांब ठेवायला हवं, कारण रुपाली बाईसाहेबांना ती व्यवस्थित ओळखत नाही. त्या कोणत्याही थराला जाऊ शकतात आत्या, आणि मुळात त्यांना तिचं घरात येणंच आवडलं नाहीये. अस्तिकाही तेच म्हणत होती. ती म्हणाली की रुपालीचा स्वभाव तिला खटकलाय. हो, कारण ती जेव्हा जेव्हा घरात आली आहे तेव्हा तेव्हा त्या कशा वागल्यात माहितीये ना. पण एकाच घरात राहून रुपालीचं सत्य कळणार नाही असं होणार नाही. आत्या, म्हणूनच म्हणते मी, तिला जमेल तितकं लांब ठेवूया बाईसाहेबांपासून. कारण तिला चुकून जरी अंदाज आला ना घरात काय सुरू आहे, ती क्षणभर सुद्धा थांबणार नाही घरात. तू म्हणत होतीस ना, अस्तिका या घरात येण्यामागे काहीतरी कारण आहे. कदाचित ती या युद्धात सामील होण्यासाठी आली असेल. कदाचित देवी आईनीच तिला पाठवलं असेल. आणि जर तसं असेल तर रुपालीचं सत्य तिला कधी ना कधी कळणारच आहे. पण मग ते देवी आईच्या इच्छेप्रमाणे होईल. ती सुरक्षित राहावी म्हणून सध्या तरी आपण तिला बाईसाहेबांपासून दूर ठेवायला हवं. नाग आलाय घरात. तुम्हाला दिसला किंवा तुम्हाला सेन्स झाला का? नाही. ठीक आहे, मी बघते. फक्त दारं खिडक्या नीट लावून घ्या. हा, मी येते तुझ्या बरोबर. नाही नको, उगाच रिस्क नको. मी बघते आणि आज त्याला शोधूनच काढते. पण तुम्ही काळजी घ्या, दारं खिडक्या नीट लावून घ्या. हो.
दार बंद कर. सगळं ठीक आहे? हो, माझ्याबद्दल बोलायचं होतं ते बोललीस. आपल्या आज्ञेप्रमाणे मी बोलले. पटलंय का मग? पटलंय सगळ्यांना. मला असं वाटतंय अजून त्या दोघींनी कोणालाही काहीही सांगितलं नसावं. मला खात्री आहे की नेत्राने सगळं सत्य सांगून टाकलंय सगळ्यांना. कारण घरातल्यांचं वागणं बदललंय. माझ्याबद्दलची वेगळीच भीती दिसते प्रत्येकाच्या चेहऱ्यावर. लांब पळतायत सगळे माझ्यापासून. म्हातारी तर जवळच येऊ देत नाहीये मला. आणि फाल्गुनीच्या चेहऱ्यावर मला पाहिल्यावर एवढी भीती दिसली की जणू काही तिने राक्षसच पाहिलाय. पण मग नेत्रांनी सगळ्यांना सांगून काय साध्य केलं? एकीचं बळ. नेत्रा सगळ्यांना संघटित करते जेणेकरून ह्या युद्धात तिला त्या सगळ्यांकडून मदत मिळेल. त्रेतायुगात त्रिनयनेने सुद्धा तेच केलं होतं. सर्वसामान्यांना सामील करून घेतलं होतं, आठवतंय? अगदी पशुपक्ष्यांना सुद्धा. नेत्रा तेच करते. कुटुंबातल्या सगळ्यांना सावध करते, संघटित करण्याचा प्रयत्न करते. मग आता काय करायला हवं आपण? ती तिचं सैन्य गोळा करते. त्या सैन्यातलं मुख्य प्यादं आपण आपल्या बाजूनी वळवायचं. या युद्धात ते प्यादं आपल्या बाजूनी लढेल. कोण? अद्वैत. तुझ्या दंशापासून तो वाचला, पण माझ्यापासून नाही वाचू शकत. अद्वैतला संपवायचंच आहे. मी ते संपवणारच. पण त्याआधी त्याचा वापर करून घ्यायचा आहे. जशी आज्ञा. मला असं वाटतं की रुपाली काहीतरी मोठा प्लॅन करण्याच्या विचारात आहे. रात्रभर झोपली नाहीये ती. काय करत होत्या त्या? ती काहीतरी पुटपुटत होती. नीटचं मला ऐकू नाही आलं, पण ती काहीतरी असं म्हणत होती की काय न भुवरी न अंबरी असं काहीतरी. न भुवरी न अंबरी. हां, आत्या, ही शब्दरचना आपल्याला जे श्लोक सापडले तशीच आहे ना? पण एक गोष्ट विसरून चालणार नाही. रुपालीचं हे नाटक असू शकतं. असू शकतं. म्हणून कदाचित ती मुद्दामून पुटपुटली असेल मला ऐकू येण्यासाठी, ना भुवरी ना अंबरी, जेणेकरून मी तुम्हाला येऊन सांगेन. आणि तसंही त्यांनी आधीच आपल्याला नागामुळे गुंतवून ठेवलंय. हे सुद्धा तसंच काहीतरी असूच शकतं. आपण नाही का हिच ट्रिक वापरली होती तिला अद्वैत समोर एक्सपोज करताना. आत्ता ती शांत दिसते, पण ती आतून शांत नाहीये. अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहित नाहीयेत. पण सध्या आपण पुढे काय घडणार आहे ह्याचा विचार करायला हवा. मला जशा गोष्टी जाणवतील तशा मी तुम्हाला सांगेन. तुम्हीच ठरवा पुढे काय करायचं ते. त्या अस्तिकाचा काय रिपोर्ट आहे? आत्ता तशी चांगली वाटते, गरजू आहे आणि मेहनती सुद्धा आहे. तिच्या परीने प्रयत्न करते ती. तिला यश मिळवू दे म्हणजे झालं. ती आता आहे कुठे? बाहेर गेलीये काहीतरी सामान आणायला. मी रुपालीवर लक्ष ठेवतो. बघूया आज रात्री काय करते ते.
आज रात्रभर अशीच बसून राहणार आहेस का? झोपायचं नाही? झोप येत नव्हती. काय झालं? काही नाही. काय झालं? काय नाही. सांगा ना, काय झालं? आता मी हेच विचारलं ना तुला, काय झालं म्हणून. तू सांगितलंस का मला लगेच? मित्र, तूच म्हणतेस ना मनात जे काही आहे ते बोलून टाकावं, हलकं वाटतं म्हणून. तू माझ्याशी नाही शेअर करू शकत? तसं नाहीये. मग कसं आहे? तुम्हाला असं काही सांगितलं की मग तुम्ही टेन्शन घेता, दिवसभर मग त्याच गोष्टीचा विचार करत राहता, म्हणून नाही सांगत. हो, पण कदाचित सोल्युशन सुद्धा देऊ शकतो ना. आणि मित्र, आता मला नाही येत टेन्शन. म्हणजे जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हापासून खूप असामान्य गोष्टी माझ्या आयुष्यात आल्यात. म्हणजे तुला असलेलं वरदान, इंद्राणी आत्यांना असलेलं वरदान, प्रेतायुग, विरोचक राक्षस, तो नाग, सर्पयोनी. आणि आता मला माहिती आहे की मला या सगळ्या बरोबरच जगायचंय. त्यामुळे आता मी नाही घेत टेन्शन. प्लीज सांग, काय सुरू आहे तुझ्या मनात? इंद्राणी आत्या म्हणजे अग्नितत्व, मी जलतत्व आणि मनोरमा आजी म्हणजे भूमितत्व. आम्ही हाच विचार करतोय की आम्ही मनोरमा आजीची शक्ती कशी मिळवू शकतो. म्हणजे का? पण म्हणजे कशासाठी? मनोरमा आजीच्या पेटीतल्या पानावर एक श्लोक लिहिलाय आणि त्या श्लोकाचा अर्थ असा होतो की अग्नितत्व, जलतत्व आणि भूमितत्व या तीनही शक्ती एकत्र आल्यावर विरोचकाचा अंत करतील. आणि म्हणून आम्ही सतत ह्या विरोचकाचा अंत म्हणजे? विरोचकाचा अंत म्हणजे कोणाचा अंत मित्र? आईचा? मित्र, काय या सगळ्या बाबतीत आपल्यात एक कॉमन अंडरस्टँडिंग असायला हवं. हे बघ, मी कुठल्याही डिसिजनवर येत नाहीये मित्र, पण आपल्यात एक क्लिअरिटी असायला हवी. म्हणजे तो विरोचक राक्षस जेव्हा आईला कंट्रोल करत असतो तेव्हा आई तशी वागते. बरोबर ना? बरोबर ना? आणि जेव्हा तो राक्षस आईला कंट्रोल करत नसतो तेव्हा आई आई असते, म्हणजे रुपाली राजाध्यक्ष असते. बरोबर? पण मग नेत्रात आपल्याला हे कळत नाहीये की विरोचक राक्षसाला संपवायचं म्हणजे नेमकं करायचं काय? नाग, मित्र, आपण शोधण्यापेक्षा अस्तिकाला बोलूयात. चल. अस्तिका, अस्तिका कुठे आहे? कुठे गेली? आत्ता तर होती इथे.